में, अरे महाराष्ट्र पुलिस के सम्मान में, अरे पुणे पुलिस के सम्मान में, अरे पुणे पुलिस के सम्मान में, अरे पुणे पुलिस के सम्मान में, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, अरे कारवाई करा, कारवाई करा, अरे कारवाई करा, कारवाई करा. जरी आमच्यातून तुम्ही फुटून गेला असला तरी मारहाण तुम्हाला झाली भाजपच्या आमदारांनी केली म्हणून आम्ही त्या भाजपच्या आमदारांचा निषेध व्यक्त करतो. आणि तुम्ही कधी काळी आमच्या बरोबर होता. आपल्याला एखाद्या कार्यकर्ते बदली केली तर त्याला कोणी मारत असत तर आपण त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्यासारखं काही नाही. आपण दुःख तर व्यक्त करतोच आहे, पण त्याचबरोबर सांगतो की काय तुमची दशा झालेली. तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात त्या सरकारमधल्या एका मित्रपक्षाच्या आमदाराला एवढी ताकद मिळाली की तो तुमच्या कार्यकर्त्याला सुद्धा भर दिवसा मारतोय. ते टीव्ही चॅनलवर दाखवत आहेत, पण दुर्दैवाने त्या आमदारावर कारवाई करण्याचा थोडाच पण त्याचा निषेध व्यक्त करण्याची सुद्धा तुमची हिंमत होत नाही. याचाच अर्थ कुठेतरी तुमचे हात दगडाखाली आहेत का काय, अशा प्रकारचा प्रश्न जनता तुम्हाला विचारला अशी परिस्थिती आहे. अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, अरे राजीनामा. काल पुण्यामध्ये ससून रुग्णालयामध्ये कार्यक्रम चालू असताना पुण्याचे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे पोलिसाच्या कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारण्याचा प्रकार या ठिकाणी काल उघडकीस आलेला आहे. काल या राज्याने या देशाने हा प्रकार पाहिला की भाजपचा एक आमदार पोलीस कर्मचारी जो सगळ्यांचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी उभा आहे त्याच्या कानाखाली मारतो. त्याच्यानंतर त्या गटातल्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण करतो. या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांशी चुकीचं वर्तन करतो. हा प्रकार किळसवाणा तर आहेच, पण नरेंद्र मोदींच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये जनता तर सोडा पण पोलीस सुद्धा कसे असुरक्षित आहेत या प्रकारचे घाणेरडं चुकीचं चित्र या निमित्ताने पुढे आलंय. आणि म्हणून आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या आंदोलनाच्या निमित्ताने या संदर्भामधली आग्रह धरत आहे किंवा या संदर्भातली मागणी करत आहे की सुनील कांबळेंवर लगेच गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना अटक करण्यात यावी. पण त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये असं होत असेल तर राज्यपालांनी सुनील कांबळे यांची आमदारकी रद्द करावी आमची मागणी आहे. आम्ही समजू शकतो की पुण्याच्या पोलीस आयुक्तांवर दबाव असेल देवेंद्र फडणवीसांचा, त्यांच्या आमदारांनी हा उद्योग केला त्याच्यामुळं गुन्हा दाखल होणे अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असेल. आणि म्हणून आम्ही काल दिवसभरात 10 पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या. पण त्याचा पुढचं पाऊल म्हणून येणाऱ्या सोमवारी आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये केस दाखल करत आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टाला विनंती करणार आहे की त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना आदेश द्यावा आणि सुनील कांबळेंवर त्वरित गुन्हा दाखल करून त्यांना अटक व्हावी. आणि हा विषय एका घटनेचा नाही तर पुण्याच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या पोलिसांच्या सन्मानाचा आहे. जो पोलीस या समाजाचं रक्षण करतो तोच पोलीस जर असुरक्षित असेल तर या संदर्भामध्ये जनतेचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही हा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत. आम्हाला आज अभिमान वाटतो की आम्ही आज पवार साहेबांबरोबर राहिलोय. आम्ही आघाडी सरकारमध्ये होतो, नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो, पण कधी काँग्रेसच्या, शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याची, आमदाराची, खासदाराची हिंमत नव्हती झाली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवार साहेबांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण करावी. हे महायुती सरकारमधले कुठलं असं प्रकारचं मजबुरी आहे. काल महाविकास आघाडी म्हणजे महायुतीतला एक आमदार, भाजपचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पलीकडच्या गटातल्या एका कार्यकर्त्याला मारहाण करतो. आणि सुनील तटकरे असतील किंवा त्यांचे बाकीचे नेते असतील हे त्या आमदाराचा किंवा त्यांच्या पक्षाचा निषेध सुद्धा व्यक्त करत नाही. ही कुठल्या प्रकारची मजबुरी मला माहिती नाही, पण होय आम्ही आजही पवार साहेबांबरोबर राहिलो ज्या पक्षामध्ये आजही कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो किंवा राखला जातो त्याचा आम्हाला नितांत अभिमान आहे. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.